सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याबाबत व खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी, कोणहेरी, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर, मानेवाडी व पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये, मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील इतर गावांमध्ये 20 मे 2024 नंतर वेळोवेळी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळी, लिंबू, आंबा यासह अनेक फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठं आर्थिक नुकसान झालंय। तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून सांभाळलेली दुभती जनावरही दगावली आहेत। या तालुक्यातील गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा बंद झालाय। या ठिकाणी तात्काळ विद्युत पोल उभारून विद्युत पुरवठा सुरू करणं आवश्यक आहे। पापरी या ठिकाणी वीज पडून सौ छाया बळीराम कासार या महिलेचा त्यांच्या घरातील गायीचाही मृत्यू झालाय। दरम्यान मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत व नुकसानग्रस्तांना एकेरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। ज्या वादळवाऱ्यामुळे घरांचं नुकसान झालंय त्यांना 100% अनुदानासह भरपाई देण्यात यावी, अशी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून मागणी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।